आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल। आजच्या विशेष बातमीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सामाजिक कार्यकर्ते रोहित झाकर्डे यांचे अमरावती येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे। ही लढाई केवळ वैयक्तिक नाही तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या हक्कासाठी आहे। 15 ऑक्टोबर 2025 रोजी अमरावतीतील आदिवासी विकास विभाग कार्यालयासमोर झाकर्डे यांनी हे उपोषण सुरू केले। आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या, शिक्षणातील भ्रष्टाचार आणि प्रशासकीय निष्काळजीमुळे निर्माण झालेल्या गंभीर स्थितीचा आरोप करत त्यांनी सांगितले की विविध मागण्यांसाठी केलेल्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा मार्ग अवलंबला आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या माहिती अधिकार अर्जावरील दिरंगाईची चौकशी आणि दोषीवर शिस्तभंग कारवाई, राजकमल परिसरातील जीर्ण वसतिगृह तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवणे, भाडे तत्वावरील ग्रंथालयाचा करार रद्द करून नवीन इमारत तातडीने खुली करणे, पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत डीबीटी रक्कम ताबडतोब खात्यात जमा करणे आणि यवतमाळ जिल्ह्यातील श्री स्वामी समर्थ आदिवासी आश्रमशाळेची कायमस्वरूपी मान्यता रद्द करणे। झाकर्डे यांनी स्पष्ट केले की आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष दिले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। अन्यायाविरुद्धची ही लढाई केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण आदिवासी समाजाच्या अस्तित्वाची आहे। त्यांनी हेही नमूद केले की या सर्व मागण्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। या आंदोलनाची सर्व माहिती अमरावती पोलीस आयुक्त, फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन तसेच प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी यांना देण्यात आली आहे। स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले असून आदिवासी समाजात या आंदोलनामुळे मोठी जागरूकता निर्माण झाली आहे। आज 15 ऑक्टोबर 2025 रोजी अप्पर आयुक्त आदिवासी विकास अमरावती या ठिकाणी काही आम्ही विद्यार्थ्यांच्या मागण्यासंदर्भात इतिसा अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहोत। या आदिवासी विकास विभागामध्ये आपण वारंवार पत्रव्यवहार करू सुद्धा एटीसी साहेब त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही, फक्त जाणून बुजून दिरंगाई करण्याचं काम करत आहे। विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत अप्रूव्हल मिळालं नाही, त्यांना डीबीटी मिळाली नाही। आज अर्ध शैक्षणिक वर्ष संपत आलेलं आहे, परंतु विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून घरी जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आलेली आहे। त्यामुळे अनेक ज्या काही अमरावतीमध्ये काही वसतिगृह आहे ते भाडे तत्वावर वसतिगृह घेतलेले आहे, परंतु ते काळानुसार ते वसतिगृह खराब झालेले आहे, ते तात्काळ बदलण्यात यावे अशा विविध मागणीला घेऊन आज आम्ही या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला बसलो। जोपर्यंत याच्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही हा पेंडॉल सोडत नाही। अशा माहितीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल।